नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये. सरसकट नागरिकांचे वीज बिल माफ. तर काय कोणत्या नागरिकांचे वीज बिल माफ होणार आहे, हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत अशी महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबाची वीज बिले माफ करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणारा ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांवर असलेला जो वीज बिलांचा भार आहे तो आता कमी होणार आहे. त्याच्या आर्थिक स्थिती सुधारणा होण्यास आता मदत होणार आहे. आता वाढत्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना संजीवनी ठरणार आहे. विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल आणि बाजारपेठेतील जी अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती अधिकच बिकट झाली होती. या पार्श्वभूमीवरच वीज बिल माफीचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आता शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा खर्च हा शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादन खर्चाचा मोठा भाग असतो. विशेषतः सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या विद्युत पंपाचे वीज बिल आहे ते शेतकऱ्यांना आता मोठे ओझे वाटत होते. अनेक शेतकरी वीज बिल भरण्यासाठी कर्ज काढत होते आणि त्यांच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा वीज बिलांसाठी खर्च करत होते. या परिस्थितीतच शासनाने घेतलेला जो वीज बिल माफीचा निर्णय आहे तो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. आता या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबाचे वीज बिल हे माफ करण्यात येणार आहे. महावितरण महामंडळाला शासनाकडून विशेष आर्थिक सहाय्य दिले जाणार असून त्यातून वीज बिल माफीची जी रक्कम आहे ती भरून काढली जाणार आहे. आता उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून या योजनेसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आदिवासी विकास मंत्रालयाने या योजनेत महत्त्वाची अशी भूमिका सुद्धा बजावलेली आहे. मंत्रालयाकडून कृषी पंपधारक आणि अनुसूचित जातीशी संबंधित वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी 200 कोटी रुपयाचे जे विशेष अनुदान आहे ते देण्यात येणार आहे आणि या निधीमुळे समाजातील दुर्बल घटकांचा विशेष लाभ मिळणार आहे. आता योजनेचे जे दूरगामी परिणाम आहेत तर ते बघा, वीज बिल माफीचा जो निर्णय आहे तो केवळ तात्पुरत्या दिलासा देणारा नाही तर त्यांचे दूरगामी फायदे सुद्धा होणार आहेत. आता शेतकऱ्यांच्या जर उत्पन्नात वाढ, वीज बिलांवर होणारा जो खर्च आहे तो वाचल्याने शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसे राहतील आणि हा पैसा ते शेतीच्या आधुनिकीकरणासाठी किंवा इतर विकासासाठी वापरू शकतील. आता शेती खर्चात घट, वीज बिलाचा जो भार आहे तो कमी झाल्याने एकूण शेती खर्च हा कमी होणार आहे आणि त्यामुळे शेतमालाचा उत्पादन खर्चात घट होऊन ग्राहकांनाही स्वस्त दरात शेतमाल उपलब्ध होऊ शकतो. आता कृषी क्षेत्राचा विकास कसा होणार आहे तर बघा, आर्थिक भार कमी झाल्याने शेतकरी आर्थिक गुंतवणूक करू शकतील. त्यामुळे शेतीचे आधुनिकीकरण होऊन उत्पादकता वाढेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसा आल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था गतिमान होईल. यामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी संघटना वीज दर कमी करण्याची मागणी करत होते. त्यांच्या या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकरी संघटनेच्या मते या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास सुद्धा एक मदत होणार आहे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान हे सुद्धा सुधारणार आहे. आता महावितरण महामंडळावर काय परिणाम होणार आहे याचा तर बघा, शासनाने महावितरण महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे आता वीज वितरण व्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. महामंडळाला मिळणाऱ्या जो निधीतून वीज बिल माफीचा रक्कम आहे ते भरून काढता येईल आणि वीज वितरण सेवा सुरळीत राहील. वीज बिल माफीचा जो निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण असला तरीही शेतकऱ्यांसमोर सर्व समस्या रोखण्यासाठी अधिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतमालाला योग्य भाव, विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पीक विमा योजनांचे बळकटीकरण या बाबींकडेही आता लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला वीज बिल माफीचा निर्णय शेतकरी हितैषी आणि दूरदर्शी आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारणा होण्यास मदत होईल आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला सुद्धा चालना मिळणार आहे. शेतकरी हा राज्याचा अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या कल्याणासाठी घेतलेला जो हा निर्णय आहे तो राज्याच्या समग्र विकासाला हातभार लावणारा असणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता असा खूप मोठा असा आनंददायी दिलासा मिळालेला आहे. जेव्हा नागरिकांचे जे वीज बिल आहे, जे नागरिक बागायतदार आहेत त्यांच्यासाठी खूप असा चांगला निर्णय आहे. म्हणजे जे सिंचनसाठी वीज बिल लागत होतं, जे शेतीसाठी वीज बिल लागत होतं ते वीज बिल आता माफ करून त्यांचे आता जे उत्पन्न आहे ते वाढणार आहे. म्हणजे उत्पन्नामधून जो वीज बिलसाठी जो खर्च होत होता तो आता त्यांचा वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप अशी आनंददायक अशी बातमी आहे. जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.